मॉर्निंग. तर नमस्कार मंडळी. चहा आणि डोसेचा नाश्ता केला. नंतर मग थोडी छोटी मोठी कामं सगळी आवरली घरातली आणि आता घेतल्या कुकर लावण्यासाठी. भात डाळच करायचं होतं कारण की आज टिफिन नव्हता. भात आणि भाजीच करणार होती. तर इथे मी ना तूर आणि मुगाची डाळ मिक्स करूनच घेते. डाळ मिक्स चांगल्या लागतात. तर आता हिंग टाकले, मीठ टाकले, थोडंसं आपलं जिरं पण टाकायचं. जिरानी मस्त चव येते. हळद आणि टोमॅटो टाकून मस्त शिजवून घ्यायची. इथे ना तुम्हाला मध्ये साईचा आवाज येत असेल तर ती खेळते ना, ती ओरडते मध्ये मध्ये. तर भात डाळचा कुकर लावून घेतला. 2 मिनिटं तिला घेऊन बसली. रात्री काही झोप झालीच नव्हती, तिची पण नाही आणि माझी पण नाही, कारण की सर्दीमुळे तिला नीट झोपच नव्हती. तर आता बघा 1 वाजताच झोपून गेली. बिना जेवताच झोपली. आज लवकरच झोपली. पासूनच थोडी नरम होती तिची तब्येत. गेली तिला जरा घेऊन बसते, कारण की चिडचिड सकाळपासूनच चाललेली, नुसती रडतच होती आणि एकदम शांत शांत होती. अशी एकदम शांत झोपली की घर मग एकदमच शांत होऊन जातं. मग करमत नाही घरामध्ये आणि जागी असल्यावर नुसतं धिंगाणा असतो. आता इथे डाळ फोडणी द्यायला घेतले. जिरं, मोहरी, आपला लसूण, कढीपत्ता, थोडीशी हिंग टाकायची, थोडीशी कोथिंबीर पण फोडणीला देऊन बघा, एकदम मस्त चव येते. कोथिंबीर फोडणीला दिली की मस्त मस्त डाळ फोडणीला दिली. पाहिजे तेवढं पाणी ऍड केलं. मी जरा पातळच करते कारण की एकदम घट्ट डाळ ती खात नाही. मग थोडं मीठ वगैरे ऍड केलं आणि नंतर मग छान अशी उकळी काढून बघा, कोथिंबीर टाकून जरा झाकून ठेवायची 5 मिनिटं. मस्त कोथिंबीरीचा सुगंध येतो सगळ्या डाळीला. नंतर आता मिक्स कडधान्याची भाजी, थोडेसे मूग उरले होते त्याच्यामध्येच वटाणे ऍड करून भाजी करून घेतली. जेवण बनवून झालं तरी साई झोपलेलीच होती माझी. तर मी आता जेवून घेते. मी तिची वाट बघितली खूप. तर त्या सर्वांनी जेवण करण्यासाठी भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.